मित्रांनो, एक महत्वाचं राशी परिवर्तन होणार आहे उद्या 2 एप्रिलला. मंगल जो आतापर्यंत कुंभ राशीत होता, आता मंगळाचं राशी परिवर्तन होऊन मंगल जाणार आहे मीन राशीमध्ये. आता मीन राशीमध्ये ऑलरेडी शनी आहे. शनी म्हणजे काय झालं, डिसिप्लिन झालं, एक एनर्जी झाली. आता मंगल काय, एक ताकद आहे. आता मंगल शनी जेव्हा एकत्र येतात ना, लक्षात ठेवायचं संघर्ष असतो, नाहीतर काहीतरी मोठे कुटाणे होणार, संघर्ष होणार, ऍक्सिडेंट होतील, युद्ध होतील, काही काही होतच मंगल शनी आल्यानंतर. ही कशी आहे, ही एक डिस्ट्रक्टिव्ह एनर्जी पहा. आता तुम्ही कशी ती एनर्जी यूज करते हे तुमच्यावर डिपेंड आहे. आता मग पायसेस ही कोणाची राशी, मीन राशी गुरुची. गुरु काय, अध्यात्माचे सगळे गुरु. गुरु हा नॉलेज सगळे. मंगल शनी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुम्हाला काही इंजिनिअरिंगच्या रिलेटेड असेल, नाही तर काही रिसर्चच्या रिलेटेड असेल, तुम्ही नॉलेज पण घेऊ शकता, नवीन गोष्टी शिकू शकतात, नवीन गोष्टी काही जे आहेत ते तुम्हाला जे छंद असतील ते आत्मसात करू शकतात. तुम्ही जर स्पोर्ट्स फील्डच्या रिलेटेड काम करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगले. स्पोर्ट्स असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, मेडिकलची फील्ड असेल, तर ह्या फील्डसाठी ही गोष्ट खूप चांगली पहा. मंगल शनी हे ऑपरेशनच्या रिलेटेड पण खूप नॉलेज देतात, म्हणजे डॉक्टरांना. ह्या गोष्टी याच्यासाठी चांगल्या आहेत. फक्त तुम्हाला अवॉइड काय करायचं ह्या काळामध्ये, मंगल शनी आहेत तर आता कोणाशी वाद घालू नका. विनाकारण कोणी आर्याला कार्य केलं तर भांडणं होतील, भांडणाचं रूपांतर जास्त मोठ्या गोष्टीमध्ये होतील, त्याच्यामुळे तुम्हाला पण इजा होईल आणि दुसऱ्याला पण. ह्या काळामध्ये लोन घेऊ नका. म्हणजे तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल, बिझनेस लोन घ्यायचं असेल, शक्यतो टाळा. थोडं एक महिनाभर तरी थोडंसं थांबा, कारण आता मंगळ एका राशीमध्ये 45 दिवस राहतो, म्हणजे एप्रिल पूर्ण महिनाच येतो, तर थोडंसं थांबा, लोन नका घेऊ. कळलं. जे मोठे डिसिजन्स आहेत, लँडचे रिलेटेड डिसिजन्स असतील तर ते एकदम विचार करून पूर्ण घ्या तुम्ही. तर लँडचे रिलेटेड थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बेबी प्लॅनिंग असेल तर ठीक आहे, तुम्ही बेबी प्लॅनिंग गुरु पण जाणार आहे तर करू शकता सध्या, पण थोडंसं त्याच्या बाबतीत पण काळजी घ्यायची. तब्येतीच्या बाबतीत पण तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. मंगल शनी असल्यामुळे रक्त सांडण्याचे चान्सेस झाले, कुठेतरी इजा होऊ शकते, कुठेतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो. कळलं का. खाण्यावरती आणि पिण्यावरती समजा तुम्ही ड्रिंकिंग स्मोकिंग करत असताल त्या गोष्टी बंद करून टाका मंगल शनीच्या काळामध्ये, नाहीतर तुम्हाला हेल्थच्या रिलेटेड मोठा इश्यू होऊ शकतो. कळलं. अशा भरपूर गोष्टी असतात आणि सर्वात जास्त इम्पॅक्ट होणार हा आता मीन राशीच्या लोकांवरती, धनु राशींच्या लोकांवरती होणार, त्याच्यानंतर सिंह राशींच्या लोकांवरती होणार आणि तुळ राशीच्या लोकांवरती होणार, कारण यांच्या चतुर्थ सप्तमामध्ये ह्या गोष्टी येत आहेत, त्याच्यामुळे कसं इथं जास्त इम्पॅक्ट होणार. कळलं का. जास्त टेन्शन घेऊ नका. हनुमानांची सेवा करा तुम्ही, देवधर्म करा. नसेल तर शनी हा कर्माचा कारक आहे, तुम्ही गोरगरिबांबद्दल चांगले कर्म करा. मंगळ हा एनर्जीचा कारक आहे, तुम्ही रोज जिम करा, डेली फिरा, ह्या गोष्टी करा. तुम्हाला ही एनर्जी तुम्हाला कधी पण फायद्याचीच राहील. जास्त काही विनाकारण डिसिजन्स आणि शक्यतो भांडणं टाळा, वाद नका घालू कोणासोबत, हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. बाकी काही अडचण असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता.